मनोज जरांगे पाटलांनी बीडच्या पट्टी वडगावमध्ये जाऊन ज्ञानेश्वर वाकडे यांच्या कुटुंबियांची घेतली भेट। वाकडे यांच्या हत्येप्रकरणी जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे आणि परळी पोलिसांवर केलेत गंभीर आरोप। आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईची आणि कुटुंबाला संरक्षणाची मागणी। कल्याण न्यायालयात वकील महेश जाधव याच्या कृत्यामुळे प्रचंड गोंधळ। एअरड्रॉपद्वारे महिला वकिलांचे फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करताना रंगेहात पकडलं। महिला वकिलांनी दिला चोप, नंतर पोलिसांच्या ताब्यात दिला। कर्नाटकात बस स्थानकावर एका तरुणीची निर्घृण हत्या। एकतर्फी प्रेमातनं दूरच्या नातेवाईकाकडून हल्ल्याचा संशय। फरार आरोपीचा शोध सुरू। तरुणीची छेड काढणाऱ्याला गांधीगिरी पद्धतीने शिकवला धडा। अकोला बडनेरा प्रवासादरम्यान तरुणीसोबत छेडछाड। तरुणाच्या हातात बांगड्या भरून शिकवला धडा। नाशिकच्या इगतपुरीतील भावली पर्यटक मारहाण प्रकरण। तिन्ही फरार आरोपींना 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। मुंबईमध्ये चेंबूरच्या जिजामाता नगरमधील मैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा स्फोट। वेल्डिंग करताना झालेल्या ब्लास्टमध्ये चालकाचा मृत्यू, वेल्डर जखमी। स्फोटामुळे इमारती आणि गाड्यांच्या काचाही फुटल्या। नालासोपारातील पूर्वेमधील ओमनगर परिसरातल्या दुर्गेश्वरी अपार्टमेंटमधील 10 वर्ष जुनी इमारत एका बाजूला कल्ल्याची घटना। मोठा अनर्थ होण्याआधी 65 कुटुंबांचं सुरक्षित स्थलांतर। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक अजित रावराणे यांचं महापौरांना पत्र। अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी 1 महिन्याचं मानधन आपत्ती निधीत जमा करण्याची मागणी। बाधित कुटुंबियांना तातडीचा आर्थिक आधार मिळावा अशी विनंती। मुंबईच्या दहिसर चेक नाक्यावर प्रतिबंधित गुटखा वाहतूक उघड। 33 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपीला बेड्या। गुजरातहून मुंबईमध्ये गुटखा आणल्याची कबुली। साताऱ्याच्या पुसेगावात वारकऱ्यांच्या गाडीला अपघात। फॉर्च्युनर आणि बोलेरो गाडीची समोरासमोर धडक, 10 महिला किरकोळ जखमी। बीडच्या आष्टीमधील मोरेवाडीत दुष्काळजन्य परिस्थिती। पिण्यासाठी पाणी नाही, 4 दिवसांनी आंघोळ करण्याची नागरिकांवर वेळ। शेतातली पिकं उगवली नाहीत, जनावरांना चाराही नाही। या होत्या वेगवान घडामोडी।